संजय राऊत, अनिल देसाई आणि विनायक राऊत यांच्यामुळेच ठाकरे गटाची वाताहत, प्रतापराव जाधवांची राऊतांवर टीका. आळंदीमध्ये माऊलींच्या प्रस्थानावेळी वारकऱ्यांवरती लाठीचार्ज होणं दुर्दैवी, खासदार सुप्रिया सुळेंकडून घटनेचा निषेध. गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी कोल्हापूरच्या राजारामपुरीतील श्री हॉस्पिटलवर छापेमारी, गर्भलिंग निदानासाठी 15,000 घेताना रंगेहात कारवाई. छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरामध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, पाणीपुरवठा कार्यालयावरती हंडा मोर्चा. अनिल पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, कृत्रिम बियाण्यांची टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप. शिर्डीत मान्सून पूर्व कामांना वेग, शेतकरी खरीप हंगामाच्या कामात व्यस्त, नांगरणी मशागतीनंतर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. सांगलीच्या कोयना धरणातील पाणी साठा घटला, धरणामध्ये सध्या केवळ 12% पाणी साठा शिल्लक, पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पावसाळ्यामध्ये संपर्क तुटणाऱ्या 60हून अधिक गावांना तब्बल 4 महिन्यांच्या अन्नधान्याचं वाटप, अन्नधान्य मिळाल्यानं नागरिकांना दिलासा. मालवणमधील खाडी पात्रामध्ये पारंपरिक शेंडी आणि गिलनेट पद्धतीच्या मासेमारीला वेग, बाजारात सुळे, शेतूक, तांबोशी, डोंगळासह इतर मासे विक्रीला दाखल. गोंदियातील गंगाझरीमध्ये जमिनीच्या वादातून एकावर हल्ल्यामध्ये 1 जण गंभीर जखमी, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. नमस्कार, बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात काय घडलंय महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात त्याचा सविस्तर आणि वेगवान आढावा घेण्याआधी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. आळंदीतल्या झटापटीची दुसरी बाजू समोर, पोलिसांनी जारी केला नवा व्हिडिओ. वारकऱ्यांच्या पुढे जाणाऱ्या लोंढ्यामुळे पोलीस कर्मचारीही चेंगरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार आणि नेत्यांची बैठक. 19 जूनला होणाऱ्या वर्धापन दिन तयारीबाबत होणार चर्चा.